सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अभीपसिद्धार्थ सिद्ध्यर्थं पूजितो यः सुरागणैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शिव शिव शंकर शंकरा हर 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 महादेव हरा। शिव 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 शंकरा सर्वांनी टाळी हर वाजवा। महादेव हरा। शिव शिव शंभो शंकरा हर 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 महादेव हरा। शिव 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 शंकरा हर 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 महादेव हरा। हर 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 महादेव हरा हर 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 महादेव हरा हर 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 महादेव हरा हर 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 महादेव हरा। हर 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 महादेव हरा हर 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 महादेव हरा हर 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 महादेव हरा हर 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 महादेव बम बम हरा। बम शिव शिव शंभो जय हो। शंकरा हर 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 महादेव हरा। शिव 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 शंकरा हर 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 महादेव हरा।
हर 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 महादेव हरा हर 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 महादेव हरा हर 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 महादेव हरा हर 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 महादेव बम हरा बम बम शिव शिव शंभो शंकरा हर 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 महादेव हरा शिव 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 शंकरा हर 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 महादेव हरा शिव शिव शंभो शंकरा हर 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 महादेव हरा शिव 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 शंकरा हर 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 महादेव बम बम हरा बम शिव शिव भोले शंकरा हर 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 महादेव हरा शिव शिव शंकरा हर 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 महादेव जय हरा जय शिव शिव शंभो शंकरा हर 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 महादेव हरा शिव शिव शंकरा हर 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 महादेव हरा. शंकरा शंकरा हर हर महादेव. शंकरा शंकरा शंभो शंकरा नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय बोलिए पार्वती पतय हर 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 महादेव. अकारण करुणावरून आले श्री भक्तवांछा कल्पतरू भगवान भोलेनाथ यांची व्याघ्रांबर धारी वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा साधू संतांच्या महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन पवित्र पुण्यवंत असणारी आपली ही करंजखेड नगरी. या करंजखेड गावामध्ये चालत असणारा हा पवित्र ज्ञान यज्ञ सोहळा शिव महापुराण कथा गेल्या 4 दिवसापासून या गावातील समस्त ग्रामस्थ मंडळी एवढंच नाही तर पंचकृषी पर्यंत जिथपर्यंत या शिव महापुराण कथेचा आवाज जात असेल तिथपर्यंतचे समस्त जीवजंतू या ज्ञानरूपी ज्ञानगंगेमध्ये न्हाऊन निघत आहेत. सर्वांच्या भाग्याचा उदय झालेला आहे. कारण या पवित्र करंजखेड गावामध्ये आपण ज्यांच्या छत्रछायेखाली बसून कथा श्रवण करत आहोत ते देवाधिदेव महादेव आहेत. पूर्णा नदीच्या काठी वसलेलं हे पावन पवित्र गाव प्रभू रामचंद्रांच्या द्वारा 14 वर्ष वनवासामध्ये भगवान रामचंद्र असताना या पूर्णा नदीच्या काठी प्रभू रामचंद्रांनी रामेश्वर महादेवाची स्थापना केली आणि तेव्हापासून तर आज तागायत अनेक ऋषी मुनी जपी तपी त्यागी संन्यासी महात्मे जगाच्या कल्याणासाठी जगाच्या उद्धारासाठी या रामेश्वर महादेवाला साकडं घालत आलेले आहेत. आणि समस्त ग्रामस्थांचा सुद्धा एक अनुभव आहे की या भोलेनाथासमोर तुम्ही जेही साकडं मानलं असेल जेही तुम्ही व्यक्त केलं असेल तुमचं दुःख भगवंताने ते दुःख तुमचं नक्कीच निवारण केलेलं आहे. आणि आज देखील आपण सर्वजण या महादेवाच्या चरणारविंदावर प्रणाम करून या कथेला प्रारंभ करत आहोत. उपस्थित समस्त हरिभक्त परायण महाराज मंडळी, आदरणीय हरिभक्त परायण दत्ताजी महाराज देवळीकर महाराजांची ही आज खुलताबाद होऊन
या ठिकाणी उपस्थिती लाभली. आदरणीय हरिभक्त परायण चुनीलालजी महाराज आहेत, हरिभक्त परायण आमचे उमेशजी महाराज आहेत, हरिभक्त परायण कृष्णाजी महाराज आहेत. आणि ज्यांच्या झाकीची कलाकृती पाहिल्यानंतर सगळ्यांनाच अतिशय आनंद होतो. अतिशय हुबेहूब भगवान परमात्म्याची प्रतिमा गेल्या 4 दिवसापासून ते आपल्या समोर सादर करत आहेत. असे असणारे आमचे भैया महाराज का तसेच माझा आवाज तुमच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवण्याची उत्कृष्ट साऊंड सिस्टीमची सेवा देणारे माऊली शारदा साऊंड करंजखेड गावातलेच ना? हा, गावातलेत म्हणून एवढे शांत बसलेत वाटतं, पण खूप सुंदर ऑपरेटिंग करतात माऊली. एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी झाल्या पाहिजे. खूप खूप सुंदर आणि आनंदमय वातावरण आहे सज्जन हो. या पवित्र अशा आनंदमय वातावरणाला भगवान भोलेनाथांच्या कृपेचा सुगंध प्राप्त झालेला आहे. आणि तो सुगंध फक्त तुमच्या माझ्यासाठी मर्यादित न राहता तो भक्तीचा सुगंध प्रत्येकाच्या घरामध्ये दरवळावा. ही भक्ती फक्त मंदिरासाठी मर्यादित नसून ही भक्ती तुमच्या घरापर्यंत तुम्ही न्यावी. ही भक्ती फक्त तुमच्या अंतःकरणापर्यंत मर्यादित नसून ही भक्ती तुम्ही तुमच्या लेकरा बाळांपर्यंत न्यावी, जेणेकरून त्यांना देखील शिवपूजनाचे संस्कार प्राप्त होतील. म्हणून यासाठी हा सुंदर प्रयत्न आहे. या मंदिराचे समस्त कमिटी मंडळ असतील, त्याचबरोबर विशेषतः ज्यांचा या कथेसाठी आग्रह होता असे असणारे त्र्यंबक बाबा आणि सगळीच त्यांना सहकार्य करणारी मंडळी. महाराज किती गोड, किती सुंदर वातावरण आहे. ज्या वातावरणामध्ये माणूस सर्वस्व विसरतो. संसारिक जीवाचा जर विचार केला तर जन्माला येण्यापासून तर मरेपर्यंत तो दुःखच भोगतोय. आणि एवढंच नाही, फक्त याच जन्मात नाही तर मागे अनेक जन्मापासून आम्ही दुःखच तर भोगत आलोय. शंकराचार्यजी सांगतात, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जठरी जननी शयनम इह संसारे खल दुस्तारे कृपया पारे पावे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. पुन्हा पुन्हा जन्माला यावं, पुन्हा पुन्हा मरावं, पुन्हा पुन्हा जन्माला यावं, पुन्हा पुन्हा मरावं. जन्म घेणं आणि मरणं एवढं सोपं नाहीये जेवढं बोलायला सोपं वाटतं. वर्णन करतात, 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, वरी तुझे कर्म जाड तुझी मान अडकली. 9 महिने 9 दिवसाचा मातृगर्भामध्ये प्रवास केल्यानंतर कुठेतरी हा जन्म मिळतो. आणि या जन्माला प्राप्त झाल्यानंतर जर आम्ही शिवभक्ती केली नाही, आम्ही जर भगवंताला शरण नाही गेलो तर आमचा जन्म मात्र व्यर्थ जाणार आहे. म्हणून सज्जन हो, काल आपण कथा श्रवण करत होतो. भगवान परमात्म्याची, भगवान भोलेनाथाची पूजा कोणत्या पद्धतीने करावी, कशी करावी. शिव महापुराणामध्ये सुतजींनी जे वर्णन केलेलं आहे, शौनकादी ऋषी मुनींच्या प्रश्नाची जी उत्तरं त्यांनी दिलेत, तेच उत्तर या ग्रंथाद्वारे मी माझ्या अल्पमतीप्रमाणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. कोणतं फूल वाहिल्यानंतर कोणतं फळ प्राप्त होतं हे सुद्धा आपण श्रवण केलं. तत्पूर्वी एक नजर आपण त्या विषयावर टाकू, म्हणजे पुढचा विषय तुमच्या लक्षात येईल. शिव महापुराण असं सांगतं, जाईचं फूल जर महादेवाला तुम्ही नित्यनेमाने वाहत असाल तर सुंदर पत्नी प्राप्त होते. मोगऱ्याचं फूल जर तुम्ही नित्यनेमाने वाहत असाल तर सर्व मनोकामना पूर्ण होतात. एवढंच नाही, काल आपण पारिजाताचा सुद्धा महिमा ऐकला. जर पारिजाताचं फूल तुम्ही समर्पित केलं तर परिवारामध्ये सुख, समाधान आणि समृद्धी नांदते. तुम्हाला एक सांगू का, माणूस स्वतःच्या सुखासाठी सदैव प्रयत्न करतो, पण दुसऱ्याच्या सुखासाठी जेव्हा तो प्रयत्न करतो ना, तेव्हा त्याला जगातला खरा परमार्थिक माणूस म्हणावं. आम्ही स्वतःचं सुख मागतो देवाकडे. बिना दाताचं पोरग जरी मंदिरात गेलं तरी ते पोरग देवाला हात जोडून सांगतं, देव बाप्पा मला काय ठेव, सुखी ठेव. बोबड पोरग सुद्धा देवाकडे सुख मागतं महाराज.
तेव्हा आम्ही देवाकडे सुख मागतो यात काही नवल नाही. मग तुमच्या परमार्थाची नवलाई केव्हा दिसेल? ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याच्या सुखासाठी भगवंताकडे प्रार्थना कराल. कधी कधी माणसाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की मी भरपूर लोकांचं चांगलं केलं तरी माझ्या जीवनात संकट काय येतात. मी भरपूर जणांचा त्रास सहन केला तरी लोक मलाच का त्रास देतात. मी अनेकांना मदत केली तरी देखील माझ्यावरच संकट काय येतात. जेव्हा माणूस स्वतःच्याच कर्मांवर संशय घेऊ लागतो तेव्हा त्याचं मन त्याला दुसऱ्या अनुषंगाने दुसऱ्या रूपाने सांगतं की म्हटले जग असंच आहे. तुम्ही कोणाचं किती चांगलं करा लोक तुमचं वाईटच करतील. जेव्हा असे विरुद्ध विचार यायला लागतात ना त्यावेळी माणसाने सावध झालं पाहिजे. कारण तुमच्या मनाने ठरवलं तर तुमचं मन तुम्हाला भगवंतापर्यंत नेऊ शकतं आणि तुमचं मन जर विचलित झालं तर तेच मन तुम्हाला धोका सुद्धा देऊ शकतं. म्हणून त्या भगवान परमात्म्याला सदैव प्रार्थना करा. इतनी शक्ति हमें देन दाता मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देन दाता मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना बाबा विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल होना. इतनी शक्ति हमें देना बाबा प्रार्थना करावी भगवंताकडे. विश्वास कमजोर देवा जीवनामध्ये कितीही संकट आले तरी माझं मन डगमगू देऊ नको तुझ्या चरणापासून. चुकलं. भगवंता पुढे असं कारण कधीच मांडू नका की देवा माझ्याच जीवनामध्ये दुःख का. खरा जो संतोषी माणूस असतो, खरा जो समाधानी असतो ना, त्याला परमार्थाचं सुख नक्की प्राप्त झालेलं असतं. महाराज, जीवनामध्ये कितीही संकट येऊ द्या, जर जगात देवाने सगळेच माणसं सारखे ठेवले असते तर देवाची किंमत जगाला कळाली नसती. जगामध्ये जर सगळ्यांनाच सुख दिलं असतं तर सुखाची किंमत कळाली नसती. म्हणून
जसा प्रसंग आला तशा प्रसंगाला सामोरे जाण्याची फक्त शक्ती मागा देवाकडे. भगवान परमात्म्याकडे मागायचं असेल ना तर फक्त शक्ती मागा, ताकद मागा, की जेणेकरून त्या संकटाबरोबर दोन हात करण्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होईल. एक सुंदर प्रसंग सज्जन हो, ऐका. रस्त्याच्या कडेला शेती होती, शेती. उन्हाळ्याचे दिवस, उन्हाचे चटके लागत होते डोक्याला. 11, 11:30, 12ची वेळ झाली असेल. आणि पूर्वीच्या काळी काही ट्रॅक्टर वगैरे नव्हतं. लोखंडी नांगराने शेती नांगरावी लागायची. ते शेतीची नांगरटी करत असताना शेतकऱ्याची पत्नी डोक्यावर एक पाण्याची घागर आणि शिदोरी घेऊन आली. रोडावरूनच आवाज देते, अहो धनी, लवकर या बरं. उन्हाचे दिवस आहेत, भूक लागली असेल तुम्हाला, 2 घास खाऊन घ्या, आजारी पडाल. शेतकऱ्याने पत्नीला इशारा केला, तिथे झाडाखाली ठेव आणि तुझा घराकडे निघ, नंतर खातो मी. त्या माय माऊलीने ती पाण्याची घागर आणि शिदोरी ठेवून दिली, निघून गेली. शेतकरी ज्यावेळी पलीकडच्या बांधावरून या बांधावर आला त्यावेळी त्याचं लक्ष गेलं त्या थंडगार पाण्याच्या घागरीकडे आणि त्या भाकरीकडे. पुन्हा मनात विचार आला, जर आता शिदोरी खायला बसलो तर पुन्हा 12 नंतर जास्त ऊन लागतं. त्यापेक्षा अजून 1-2 राऊंड फिरवू आणि मग जरा 2 घास खाऊ. पण पोटात मात्र भूक मावत नव्हती. शेतकऱ्याचा स्वभाव सज्जन हो, फक्त कष्ट कष्ट आणि कष्टच त्याने आपल्या जीवनामध्ये केलेत. तो शेतकरी दुपारचे 1 वाजले आणि 1 वाजेला त्याने ती शिदोरी, ती थंडगार पाण्याची घागर पाहिली. स्वतःच्या पोटाच्या आधी जो आपल्या मुक्या जनावरांची, बैलांची काळजी करतो तो खरा शेतकरी. त्याने आपल्या बैलांना आवतापासून सोडलं. मोठं असं लिंबाचं झाड होतं. त्या लिंबाच्या झाडाच्या मुळीला त्या बैलांची गाठ बांधली आणि ती घागर पाहिली. झाडाला टांगलेली शिदोरी होती. शिदोरी काढून त्या घागरी जवळ बसला. थंडगार पाणी पिल्यानंतर जरा बरं वाटलं. शिदोरीची गाठ सोडत होता. तुम्ही सगळे शेतकरी वर्गातले आहात, हा दृष्टांत नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे आणि या मागचा सिद्धांत सुद्धा लक्ष देऊन ऐका. शेतकऱ्याने ती शिदोरीची पहिली गाठ सोडली, दुसरी गाठ सोडली आणि तिसरी गाठ सोडल्याबरोबर गरम गरम भाकरी त्याच्या दृष्टीस पडली. ज्यावेळी माणसाला खूप कडक भूक लागलेली असते आणि आजूबाजूला काहीच सहारा नसतो त्यावेळी मात्र ती शिदोरी सुद्धा त्याला पंचपक्वानासारखी भासते, मग ती शिळी भाकरी जरी असली तरी. त्याने ती गरम गरम भाकरी पाहिली. वरची जी भाकरी होती ती बाजूला काढली. खालच्या भाकरीवरती मस्त गरम गरम ठेचा होता, थोडंसं पिठलं होतं, थोडीशी चटणी होती, एक लोणच्याची फोड होती आणि मस्तपैकी लसूण वगैरे टाकून असं भारी बनवलेलं होतं. तोंडाला पाणी आलं का? हा, एकादशी आज. हा, इतकं सुंदर, इतकं सुंदर, इतकी सुंदर ती शिदोरी पाहिली. शेतकऱ्याचा आता मात्र धीर आता धरला जात नव्हता. त्याने त्या भाकरीचा एक तुकडा मोडला. तोंडापर्यंत ती भाकर नेणार तेवढ्यामध्ये त्या रोडावरून एक आवाज आला, अहो दादा. दादा म्हटल्याबरोबर शेतकरी पटकन उठून उभा राहिला. पाहतो तर रोडावर एक वयोवृद्ध व्यक्ती दिसली. म्हातारे बाबा होते. भिंग काचाचा चष्मा डोळ्याला होता आणि धोतर गुडघ्यापर्यंत वाळलेलं होतं. हातात काठी होती. हातपाय थरथर थरथर करत होते. तापलेल्या उन्हामध्ये त्या आजोबांना खूप घाम येत होता. खूप अशक्त दिसत होते. शेतकऱ्याने वरती हात केला, या आजोबा, या इकडे, इथे पाणी आहे. शेतकरी खाली बसला. तोपर्यंत म्हातारे बाबा सुद्धा हळूहळू तिथपर्यंत पोहोचले. म्हातारे बाबा शेतकऱ्याचा खांदा धरून खाली बसतात आणि ती पाण्याची घागर पाहिली. दादा, जरा पाणी मिळेल का? घ्या ना, घ्या. शेतकऱ्याने आपल्या हाताने तो पाण्याचा ग्लास भरून आजोबांच्या हातात दिला. आजोबांनी ढसाढसा ते पाणी पिलं आणि पाणी पित असताना आजोबांचं लक्ष त्या शिदोरीकडे गेलं, त्या भाकरीकडे. त्या भाकरीला पाहिल्याबरोबर आजोबांच्या तोंडातून एक शब्द निघाला, दादा, मला माहिती आहे हो, तुम्ही कष्ट करणारे माणसं, दिवसभर काबाड कष्ट करतात, भूक तुम्हालाही लागली असेल, पण मी जास्त नाही मागणार तुमच्याकडे. मला एक कोर चतकोर भाकर मिळाली ना भरपूर होईल. आणि एवढी भाकरी खाल्ल्यानंतर जर मी पाणी पिलो
तर मला आज जगण्याचा सहारा मिळेल. 2 दिवस झाले हो पोटात अन्नाचा कण नाही. बघा तुमची इच्छा असेल तर देणार का एवढी भाकरी? सज्जनो, शेतकऱ्याचा स्वभाव होता. शेतकऱ्याने अर्धी भाकरी नाही दिली म्हाताऱ्याला. शेतकऱ्याने एक पूर्ण भाकरी नाही दिली. शेतकऱ्याने 2 भाकरी त्या म्हाताऱ्या समोर ठेवल्या आणि सांगितलं, आजोबा तृप्त व्हा आणि पोटभर जेवण करा. आजोबांनी जसं एखाद्या लहान मुलाला बऱ्याच दिवसांनी चॉकलेट मिळावी आणि त्याने आकाशासारखी खावी, त्याच पद्धतीने ते आजोबा ती भाकरी अतिशय पटापटा पटापटा खाऊ लागले. त्यावेळी एक हृदयाला स्पर्श करून जाणारा क्षण शेतकऱ्याच्या नजरेत पडला महाराज. आजोबा ती भाकरी जेव्हा खात होते ना, तेव्हा त्या आजोबाच्या नेत्रातून अश्रू वाहत होते. आजोबा रडत होते आणि आजोबांना पाहून शेतकरी सुद्धा रडत होता. आजोबा रडत होते एका कारणामुळे. भाकरी खातायत, डोळ्यातून अश्रू पडतायत आणि मनातून भगवान परमात्म्याला सांगतायत, पांडुरंगा, भगवंता, अरे मरताना मला तुझी आठवण नाही होणार बर का, पण ज्या क्षणाला माझ्या देहातून प्राण निघेल ना, त्या क्षणाला या अन्नदात्याच्या उपकाराला मी कधीच नाही विसरणार. त्याचे डोळे भरून आले महाराज. जगामध्ये सर्वश्रेष्ठ दान असेल तर अन्नदान. तो शेतकरी मनातल्या मनात भगवंताशी बोलतोय आणि रडतोय. इथे अजून एक प्रश्न उपस्थित झाला. शेतकरी रडतोय, म्हातारा रडतोय शेतकऱ्याला पाहून, पण शेतकरी का रडतोय? तर ऐका, शेतकरी सुद्धा आपल्या मनातल्या मनात आपल्या मनोदेवतेला सांगत होता, भगवंता, माझं वय चाललंय 52 वर्ष. या 52 वर्ष वयापर्यंत मी याच शेतीमधलं अन्न पिकवलं आणि या शेती मातेचं अन्न मी या शेतात बसून दररोज खात होतो. पण खरं सांगू का देवा, दररोज स्वतः पिकवलेलं अन्न स्वतः खाल्ल्यानंतर मला जो आनंद मिळाला नाही, तो आनंद आज मला एका उपवासाला ते अन्न दान केल्यानंतर प्राप्त होतोय. याला म्हणतात शेतकऱ्याचा स्वभाव महाराज. ही एक माणुसकी आहे. जर जीवनामध्ये तुमचा परमार्थ जिवंत राहावा अशी अपेक्षा असेल, जीवनामध्ये भगवान भोलेनाथाने आमची पूजा स्वीकारावी अशी तुमची अपेक्षा असेल, तर तुमची पूजा सुद्धा तो तेव्हाच स्वीकारतो जेव्हा तुम्ही निर्मळ मनाने त्याला समर्पित होतात. पूजा करणं याचा अर्थ असा नाहीये की देवाकडे फक्त स्वतःचं भलं होण्याची अपेक्षा करावी आणि दुसऱ्याचं नुकसान होण्याची प्रार्थना करावी. अजिबात नाही महाराज. असं जर करत असाल, मुख में राम और बगल में छुरा असा जर परमार्थ असेल, तर कधीच भगवान परमात्मा तुमची पूजा स्वीकारणार नाही. म्हणून तुम्ही त्या भगवान परमात्म्याला काहीही अर्पण करा. सुंदर म्हणतात ना, पान चढे, फूल चढे और चढे मेवा, नाही का? तुम्ही त्याला पत्रम पुष्पम फुलम तोयम योम्या भक्ते प्रयुष्यती, तुम्ही देवाला काहीही अर्पण करा आणि सोपं आहे नाही का? 1 लोटा जल सारी समस्याओं का हल. आपण काल श्रवण केलं सज्जन हो. या शिव महापुराणामध्ये विद्येश्वर संहितेमध्ये बिल्वपत्राचा श्लोक, बिल्वपत्राचा महिमा आपण श्रवण केला. गोड सांगतात, त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्व शिवार्पणम. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्व शिवार्पणम. गोड महिमा गायला जातो सज्जन हो. म्हणून ऐका, भगवान परमात्म्याला बिल्वपत्र जर तुम्ही समर्पित केलं तर त्याचा महिमा अगाध आहे. दुसरं काही नाही मिळालं, तेवढं मिळालं तरी सुद्धा चालेल. वर्णन असं करतात की घरामध्ये जर कोणी आजारी असेल आणि त्या आजारी माणसाची रोग निवृत्ती व्हावी अशी जर अपेक्षा असेल, तर त्यासाठी त्या तांब्यावर पाण्यामध्ये लाल चंदनाचा एक थेंब जरी टाकला, लाल चंदन ओरिजिनल,
त्या लाल चंदनाचा जर एक थेंब टाकला आणि त्या लाल चंदन युक्त जल जर महादेवाला अर्पण केलं आणि ते अर्पण झालेलं जे जल आहे ज्यावेळी ते शिवपिंडीद्वारा खाली प्रवाहित होतं तेव्हा त्याच्यातलं एक थोडंसं पाणी तुम्ही जर त्या कलशामध्ये परत घरी घेऊन जाऊन त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असाल, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, महादेवाच्या पिंडीवरून तुम्ही जल न्या किंवा बिल्वपत्र न्या, पण भगवंताला आधी प्रार्थना करा की देवा हे तुला मी समर्पित केलेलं आहे, पण तुझा प्रसाद म्हणून मी हा प्रसाद घरी नेतोय, भगवान कृपा करा आणि या प्रसादाची फलश्रुती मला द्या. प्रसाद म्हणून जर तुम्ही आणत असाल तर भोलेनाथ कृपा करतात, पण तुमच्या मनात जर अहंकार असेल, मीच तर व्हायलंय, मीच तर दिलंय, अहो मीच तर मंदिराला घंटा चढवला, मीच तर पंगत दिली, मी तर एवढं केलं, मी केलं की सगळं वाया जातं महाराज. तुकोबाराय सांगतात अहंतेने नाडीले तुका म्हणे वाया गेले. झालं काय? एका मंदिरामध्ये एका माणसाने पंखा दान दिला होता. पंखा भजनी मंडळ भजन करायला बसलं, भजन जोरात सुरू झालं आणि तेवढ्यामध्ये त्या माणसाच्या डोक्यात काय आलं, उठून उभा राहिला आणि पटकन फॅनचं बटन बंद केलं. भजनी मंडळचे माणसं विचारतात अरे बाबा चालू कर ना, गरम होतंय. पुन्हा बटन चालू केलं, भजनाला बसला. अजून 5-10 मिनिटं झाले, पुन्हा त्याने बटन बंद केलं, भजनाला बसला. लोक विचारतात अरे मूर्खासारखा काय करतोयस? अहो म्हणे जर फॅन चालू राहिला तर पंख्यावरचं नाव कोणाला दिसणार नाही. पंखा मी दान केलाय ना तर ते नाव लोकांना दिसावं म्हणून बंद ठेवा. काही लोक मंदिरामध्ये मूर्ती दान देतात, तर त्या मूर्तीच्या खाली सुद्धा आपलं नाव लिहितात आणि मग मूर्ती दान करतात. काही गरज नाही सज्जन हो. या जगामध्ये 9 भी मर गए, 10 भी मर गए, सहस्र 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. आपलं कुठे चाललंय? आपल्या सुद्धा आयुष्याचा ठिकाणा नाहीये. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं किसी का, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. टाळी वाजवा. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. पुरानी चलते रुकना है जाती कहानी. दुनिया है हकीकत
बात पुरानी, चलते रुकना है जानी कहानी। फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो बंदगी का। क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, साथ देती नहीं किसी का। क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का। मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी। रहे ना मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी। नाम रह जाएगा, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा जिंदगी का। क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का। माणसाचा जन्म मिळाला, पण त्या जन्मामध्ये सुख प्राप्त करण्यासाठी भगवान परमात्म्याची शरणागती आवश्यक आहे. काल आपण याचप्रमाणे भस्म महिमा सुद्धा श्रवण केला. तुमच्या लक्षामध्ये काही विधी आला असेल नसेल, पण पुन्हा एक महत्वाचा मुद्दा सांगून जाते. ज्या पद्धतीने अनेक फुलांची अनेक महती आहे, कोणतं फूल समर्पित केल्यानंतर कोणतं फळ प्राप्त होतं, तसंच भस्म समर्पित केल्यानंतर सुद्धा काही फळ या ठिकाणी शिवमहापुराणाने सांगितलेत. जर घरामध्ये चर्मरोगाचा आजारी असेल, म्हणजे ज्याला कातडी रोग आपण म्हणतो, त्या त्वचा रोगाच्या रोग्यासाठी इलाज भस्म करते महाराज. भस्म सुद्धा कोणती असावी, तर रानामध्ये असणारी जी गौरी असते, हाताने बनवलेली नाही, रानातली, तर ती गौरी तिच्यावर कापूर टाकून ती गौरी जाळल्यानंतर तिची जी भस्म निघते ती कोऱ्या कपड्यामध्ये टाकून आणि त्यानंतर तिला जसं महाकालला भस्माचा अभिषेक केला जातो त्याच पद्धतीने अशी कापडातच बांधून तिला महादेवाच्या पिंडीवरती शिंपडावी आणि त्यानंतर भगवंताची षोडशोपचारपणे पूजा करून नंतर ती भस्म प्रसाद म्हणून भोलेनाथाला प्रार्थना करा की भगवान, या भस्माने तुम्ही स्नान केलेला आहे म्हणून तुमचा प्रसाद मी त्या रोग्यासाठी नेत आहे. तुमच्या कृपेने त्याचा रोग, त्याचा आजार बरा व्हावा. तर फक्त 5 सोमवार जर तुम्ही या भस्माचा उपाय करत असाल तर त्या चर्म रोग म्हणजे कातडी रोगाच्या रोग्याला सुद्धा आराम मिळतो. गोड महिमा भस्माचा सुद्धा सांगितला. तसे भस्माचे 3 प्रकार आपण श्रवण केले. सांगतात लौकिक अग्नी भस्म, गार्हपत्य भस्म आणि शिवाग्नी भस्म. म्हणून याचा सुद्धा महिमा सुंदर आहे. तसेच एक महत्वाचा मुद्दा, पार्थिव लिंग पूजा. मागे काही महिन्यापूर्वी पार्थिव लिंग पूजेचा विधी बऱ्याच जणांनी टेलिव्हिजनच्या माध्यमातून श्रवण केला. पण मला काही महिला मंडळाचं असं म्हणणं होतं की म्हटलं ताई, तो विधी सुद्धा आम्हाला पुन्हा श्रवण करायचा आहे. म्हणून पार्थिव लिंग पूजा म्हणजे नेमकं काय, तर अतिशय सोपा विधी आहे, पण योग्य वेळी योग्य माणसाने आणि भावाने केला तर त्याचं फळ प्राप्त होतं. पार्थिव लिंग पूजा यासाठी, पार्थिव याचा अर्थ आहे पृथ्वी. पृथ्वीचा समानार्थी शब्द होतो पार्थिव. मग पृथ्वी पासून बनलेली जी पिंड आहे म्हणजे मातीपासून, ती पिंड बनवण्यासाठी, ती लिंग बनवण्यासाठी तुम्हाला माती कोणती पाहिजे, तर ज्या मातीवर, ज्या जागेवर घाण नसेल
जागा अतिशय स्वच्छ पवित्र आणि निर्मळ आहे अशी पवित्र जागेवरची माती आणायची. त्या मातीला ज्या क्षणी तुम्ही तुमच्या घरामध्ये आणतात त्याच क्षणाला जर घरामध्ये गौमूत्र असेल तर गौमूत्राचे 2 थेंब टाकून तिला शुद्ध करावी. आणि समजा रात्रभर जर तुम्हाला ती राहू द्यायची असेल, दुसऱ्या दिवशी पिंड बनवायची, जर सोमवारी ती बनवत असाल तर अधिक योग्य, अधिक चांगलं. मग त्यामध्ये तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर 2 थेंब गंगाजलचे टाकून नंतर पाण्याने तो गोळा तयार करावा. गंगाजल जर नसेल तर तुम्ही अत्तर जे असतं सेंट, ते अत्तरचे सुद्धा 2 थेंब टाकून ती पिंड बनवू शकतात. पार्थिव लिंग. ती पिंड बनवत असताना तिचा जो खालचा भाग आहे तो खालचा भाग असा डमरू सारखा पाहिजे, असा असा आणि असा. आणि त्यानंतर वरती मग योनी आकार आणि वरून मग पिंड, अशा पद्धतीने ती पिंड बनवावी. बरं, ती पिंड बनवण्यासाठी तुम्ही जे पाणी वापरणार त्या पाण्याचा सुद्धा विधी सांगितलाय. पाण्याच्या माठाजवळ पितृदेवतांचा वास असतो, पितरांचा वास असतो, म्हणून पितरांचेही आशीर्वाद प्राप्त होतात. पण जेव्हा तुम्ही एक कलशामध्ये पाणी ठेवतात, काही 10-15 मिनिटापूर्वी जरी ठेवलं तरी चालतं, पिंड बनवण्याच्या आधी, आणि त्या कलशावर झाकण ठेवा. त्या झाकणावर एक अखंड तांदळाचा दाणा ठेवा. त्या कलशाचं पूजन पितरांच्या नावाने, पितरांचं स्मरण करून, आणि मग त्या कलशातल्या पाण्याने जर ती पिंड बनवली आणि त्या पिंडीची तुम्ही योग्य प्रकारे पूजा करावी. आता मग पिंड कुठे ठेवायची त्याला सुद्धा विधी सांगितलाय. आधी खाली जमिनीवर गाईच्या शेणाने सारवून त्यावर एक बिल्वपत्र ठेवा आणि बिल्वपत्राच्या वरती मग एक प्लेट ठेवा आणि त्या प्लेटवर ती पिंड ठेवा. त्यानंतर त्या पिंडीची पूजा करा. बिल्वपत्रच का ठेवायला सांगितलं त्याचं कारण असं आहे, तर काल जी आपण कथा श्रवण केली तिचा संदर्भ या ठिकाणी लागतो पार्थिव लिंग पूजेशी. ज्यावेळी आपण श्रवण करत होतो की भगवान भोलेनाथांच्या अर्ध्या अंगाला अमृत लावल्यानंतर त्या अंगापासून विष्णुदेव निर्माण झाले. विष्णू भगवान परमात्म्याचं दर्शन आपण झाकीच्या माध्यमातून घेतलं. त्याच विष्णू परमात्म्याच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती पाहिली, ब्रह्माजींचंही दर्शन घेतलं. पण ज्यावेळी विष्णू आणि ब्रह्मा यांच्यामध्ये विवाद झाला, कोण मोठं? विष्णू म्हणतात बाबा तू माझ्या नाभीतून निर्माण झालेला आहेस म्हणून मी मोठा. ब्रह्माजी म्हणतात मी सृष्टीचा विस्तार करतो म्हणून मी मोठा. आणि त्यावेळी दोघांचं शाब्दिक युद्ध झालं. त्या दोघांच्या शाब्दिक युद्धाला शांत करण्यासाठी साक्षात भगवान भोलेनाथ स्तंभ रूपी अग्नीच्या माध्यमातून प्रकट झाले. बोला श्री भगवान महादेव की जय. ती अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर तो स्तंभ भला मोठा स्तंभ अग्नीचा होता. त्या अग्नीतून एक आवाज निघाला, शांत व्हा. जर तुमच्यामध्ये हा विवाद असेल विष्णू मोठा की ब्रह्मा मोठा, तर त्यासाठी तुम्हाला एक कार्य करावं लागेल. कोणतं कार्य? दोघांनी माझा अंत पहा. जो माझा अंत शोधून आणेल, म्हणजे ही पिंड कुठपर्यंत आहे, ही कुठे जाते, जो माझा अंत, माझा शेवट शोधेल त्याला मी मोठा समजेल. ब्रह्माजी म्हणतात मी वरच्या भागाला जातो, विष्णुदेव म्हणतात तू वरती जातो तर मी खाली जातो. आणि मध्ये ती तेजपुंज अशी पिंड आहे, अग्निस्वरूप. ब्रह्माजी उंच 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 जात आहेत त्या पिंडीचा अंत शोधण्यासाठी, आणि विष्णू परमात्मा खाली जात आहेत अंत शोधण्यासाठी. विष्णूजी बऱ्याच लांब पर्यंत गेले पण पिंडीचा अंत काही सापडत नव्हता. म्हणून विष्णूजींनी त्या पिंडीला प्रणाम केला आणि आपल्या स्थानावर येऊन गेले. पण ब्रह्माजी मात्र अजून आलेले नव्हते. ब्रह्माजींच्या मनामध्ये एकच अहंकार, मी सृष्टी निर्माता आहे म्हणून मी श्रेष्ठ आणि मला अंत सापडणार नाही. बऱ्याच लांब पर्यंत गेले, शेवटी थकले पण नाही अंत मिळत. मग विचार करतायत की आता काय करावं. असा विचार करत असतानाच त्यांच्या दृष्टीस एक केतकीचं फूल पडलं. त्या फुलाला पाहिल्यानंतर ब्रह्माजींनी त्याला एक आश्वासन दिलं. म्हटले बघ, तुला फक्त माझ्या बाजूने ग्वाही द्यायची, फक्त माझ्या बाजूने तू बोल. म्हणजे मी जर असं म्हणेल
की मला पिंडीचा अंत लागला, मी पिंडीचा शेवट पाहून आलो, तर तू फक्त हो म्हणायचं. आणि तू जर हो म्हटलं तर मी तुला जगातलं सर्वश्रेष्ठ फूल म्हणून मान्यता देईल. दोघांचं ठरलं. ब्रह्माजी त्या फुलाला घेऊन खाली येतात आणि विष्णू परमात्म्याला सांगतात, म्हटले बघा, मी अंत पाहिला या पिंडीचा आणि पुरावा म्हणून मी या फुलाला सोबत आणलेलं आहे. त्यावेळी फुलाला विचारलं गेलं, तू खरंच पाहिलं? ब्रह्माजींनी पिंडीचा अंत शोधला? म्हणे हो, मी माझ्या डोळ्याने पाहिलं. ते फूल खोटं बोललं आणि खोटं बोलल्याबरोबर त्या पिंडीतून एक आवाज निघाला, शांत बैस, माझ्या दरबारामध्ये असत्य बोलणाऱ्याला स्थान नाहीये. त्या पिंडीतून साक्षात भगवान भोलेनाथ प्रकट झाले आणि भगवान भोलेनाथांनी खोटं बोलणाऱ्या त्या फुलाला शाप दिला. मी तुला शाप देतो की आजपासून एकाही देवतेच्या पूजेमध्ये तुझं स्थान राहणार नाही. म्हणून ते फूल जर देवतांना अर्पण केलं तर ते निषिद्ध मानलं जातं. पण ते फूल ज्यावेळी भगवान भोलेनाथांना शरण आलं, भगवान तुमच्या दरबारामध्ये कितीही महापापी आला तरी तुम्ही त्याला तारतात, म्हणून माझ्यावर कृपा करा आणि माझा उद्धार करा. त्यावेळी करुणा सागर असणाऱ्या भोलेनाथांनी त्या फुलाला सांगितलं, बाबा, तू जर तुझी चूक मान्य केली असेल, तू खोटं बोललास ना माझ्या बरोबर, तू तुझी चूक मान्य केलीये, म्हणून यावर तुला शाप देतो. इतर देवी देवतांना तुझं समर्पण केलेलं चालेल, तुझ्याद्वारे पूजा केलेली मान्य होईल, पण मला मात्र तुझी पूजा मान्य राहणार नाही. कारण असत्य बोलणाऱ्याला, खोटं बोलणाऱ्याला महादेव सुद्धा स्थान देत नाही. आणि भगवान विष्णू देवाला वरदान दिलं की म्हटले, हे विष्णू, तुम्ही माझ्या बरोबर सत्य बोललात. तुम्हाला माहितीये की माझा अंत लागणार नाही. जो भगवान परमात्मा निर्गुण निराकार आहे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया, तो निर्गुण निराकार आहे. त्या भगवान परमात्म्याचा अंत नाही. त्याला अग्नी जाळत नाही, ना त्याला जल बुडवत नाही, ना त्याला वायू वाहून नेत नाही. जसा आत्मा परमात्मा आहे, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः, असा परमात्मा आहे. म्हणून तुम्ही माझ्याविषयी दाखवलेली जी भक्ती, जी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचा मी आदर करतो आणि तुम्हाला वरदान देतो की जगामध्ये सदैव तुमची पूजा केली जाईल. तुम्ही सदैव माझे म्हणून माझे होऊन राहाल. ब्रह्माजींना सुद्धा शाप दिला की जगामध्ये तुमचं कुठेच मंदिर राहणार नाही. म्हणून ब्रह्मदेवाचं मंदिर तुम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही. फक्त 2 स्थान सोडून ब्रह्माजीचं मंदिर पाहायला मिळत नाही. आणि अशा पद्धतीने भगवान भोलेनाथांच्या दरबारामध्ये जोही जातो, तो जर सत्य भावाने, सत्य मनाने जात असेल, काया वाचा मनाने जर समर्पित झालेला असेल, तर त्याचा उद्धार भोलेनाथ करतात. सज्जन हो, या लिंग पूजेच्या माध्यमातून व्यासदेवजी आपल्याला किती लिंगाची पूजा केली, म्हणजे किती पार्थिव लिंग निर्माण केले तर माणसाला कोणतं फळ भेटतं याचाही विधी सांगतात. जरा लक्ष देऊन ऐका. विद्यार्जन करण्यासाठी म्हणजे ज्ञान प्राप्तीसाठी 1000 लिंगाची निर्मिती करावी. पुत्र प्राप्तीसाठी 1500 लिंगांची निर्मिती करावी. धन प्राप्तीसाठी 500 पार्थिव लिंगाची पूजा करावी. भूमी प्राप्तीसाठी 1000 लिंगाची प्राप्ती करावी. सर्व कामना पूर्ण होण्यासाठी 10,000 लिंगांची प्राप्ती करावी. लिंगांमध्ये सुद्धा एक 2 फरक असा पाहिला जातो. दुसरा फरक, पहिला आपण पार्थिव लिंग पूजा आणि दुसरी पूजा आहे प्राण प्रतिष्ठित महादेवाची पूजा. मग प्राण प्रतिष्ठित महादेवाची पूजा कशी करावी, तर त्यामागे एक सुंदर विषय या ठिकाणी व्यासदेवजी सांगतात. महादेवाची पिंड जर तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये स्थापन केली असेल तर सगळ्यात महत्वाचं असं आहे, कोणतंही संकट आलं तरी सुद्धा महादेवाची पूजा टळता कामा नये. अखंड ते पूजन करावंच लागतं. आता काही 2-3 तासापूर्वी
माझी जिथे राहण्याची व्यवस्था आहे त्या घरासमोरच्या ताईंची आणि माझी चर्चा झाली. लिंगायत समाजातून ते येतात, तर त्या ताईंनी सुद्धा हा विषय आमचा बोलता बोलता चर्चेमध्ये आला की जी महादेवाची पिंडची पूजा आहे, ते बोलले की आमच्या घरात काहीही संकट आलं तर अखंडपणे आम्हाला पूजा करावीच लागते. मग ते कोणतेही असो, कोणतीही अडचण असो, त्या अडचणीला न जुमानता ते पूजन करावं लागतं अखंडपणे. त्याच पद्धतीने हा सुद्धा विधी सांगितलाय की महादेवाची पिंड जर तुम्ही स्थापन केली असेल, प्राण प्रतिष्ठा केलेली असेल, तर प्राण प्रतिष्ठित महादेवाची पूजा ही अखंडपणे करावी लागते. मग आता समजा महाराज आम्ही तर सर्वसामान्य माणसं आहोत, आम्ही संसार प्रपंचातले माणसं आहोत. 2-4 दिवस कुठे गावाला जाणं झालं, सुतक वगैरे काही पडलं, घरामध्ये काही अडीअडचणी स्त्रियांच्या बाबतीमध्ये असल्या, मग अशा वेळी तर पूजन करू शकत नाही. तर त्यासाठी एक उपाय सांगितलेला आहे. जर तुमच्या मंदिरामध्ये तुम्ही नर्मदेतला गोटा म्हणजे नर्मदेतल्या महादेवाची पिंड जर स्थापन करत असाल, तर त्या पिंडीला मात्र चालतं की तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुम्हाला जर काही अडीअडचण आली, 1-2 दिवस जर गॅप असला, तर त्या पद्धतीने तुम्ही पूजा पुढे लांबवली तरी सुद्धा चालतं. पण प्राण प्रतिष्ठित महादेवाच्या पिंडीला चालत नाही. म्हणून त्यासाठी सर्वश्रेष्ठ पिंड मानली गेली ती नर्मदेच्या जलामध्ये किंवा नर्मदेमध्ये राहणाऱ्या त्या गोट्यापासून निर्माण झालेली पिंड, ज्यांना म्हणतात नर्मदेश्वर महादेव. बोला श्री नर्मदेश्वर महादेव की जय. नर्मदा मैयाचा महिमा सांगितला जातो. आपण महादेवांचे नाव श्रवण केले. शंकर कुणाला म्हणतात? जो सुख करून देणारा आहे त्याला शंकर म्हणतात. त्याच पद्धतीने नर्मदेश्वर कुणाला म्हणतात? तर ज्यांच्या घामापासून नर्मदा प्राप्त झाली त्यांना नर्मदेश्वर म्हणतात. महादेव ज्यावेळी तांडव करतात, पृथ्वीचा जगाचा ज्यावेळी प्रलय होतो, प्रलय काळी भोलेनाथ तांडव करतात आणि त्यांच्या तांडव नृत्यामध्ये त्यांना जो घाम येतो, त्या घामाद्वारे जे जल प्रवाहित होतं तीच नर्मदा मैया आहे. आणि त्याच नर्मदा मैयामध्ये असणारे जे शिवपिंड आहेत ते शिवपिंड जगाला तारणारे आहेत, म्हणून नर्मदेश्वर महादेव म्हणून त्यांना जाणलं जातं. सज्जन हो, काशी क्षेत्राचा महिमा सुद्धा अनन्य साधारण आहे. आणि मी तर असं ऐकलंय, काशीमध्ये जर मरण आलं तर त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. का मोक्ष प्राप्त होतो? कारण काशीमध्ये मरणाऱ्या माणसाच्या कानामध्ये भगवान भोलेनाथ त्याला राम मंत्र देतात, नाम मंत्र देतात. बरोबर आहे ना? तुम्ही जाऊन आले का काशीला? नाही? मग तुम्ही गेलं पाहिजे. आयुष्यात एक वेळा तरी काशीची यात्रा केली पाहिजे. त्या काशीमध्ये मरणाऱ्या माणसाच्या कानात भोलेनाथ राम मंत्र देतात आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते. काही म्हाताऱ्या माणसांना बळजबरी घेऊन जातात, काशीमध्ये सोडून येतात. ते तिथं जाऊन जात तर नाही पण परत घरी येतात आणि घरी आल्यावर जातात. असे तेरे डमरू की धुन सुन कर मैं काशी नगर आया हूँ. तेरे डमरू की धुन सुन कर मैं काशी नगर आया हूँ.
हमने वो भोले तेरे काशी में गंगा है सुना है हमने वो भोले तेरे काशी में मोती है उसी गंगा को नहाने को काशी नगर आया तेरे गमलो सुन सुन कर काशी नगर आया तेरे काशी में गोरा है सुना है हो भोले तेरे काशी में गोरा है उसी गोरा गोपाली काशी नगर आया हो तेरे तेरे काशी में मोती